माध्यमातून हा मतदारसंघ एक सुजलाम सुफलाम मतदारसंघ कसा होईल, या मतदारसंघामध्ये ज्या ज्या योजना आहेत जिल्हा परिषदेच्या असतील, राज्य सरकारच्या असतील, केंद्र सरकारच्या असतील, त्या कशा राबवता येईल. कारण जर आपण बघितलं तर पावशीच्या टोकापासून तो सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या बाँड्रीपर्यंत हा मतदारसंघ जातो. अतिशय खडतर मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये मला या ठिकाणी महायुतीने एकमताने या ठिकाणी तिकीट दिलेली आहे. महायुतीचा नक्कीच या ठिकाणी विजय होईल. महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत ते सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसत आहेत आणि लोकांचासुद्धा चांगला या ठिकाणी प्रतिसाद आहे. लोकही या ठिकाणी सांगतात की विकास करायचा असेल तर आज महायुतीच्या बाजूनं या ठिकाणी राहायला पाहिजे. कारण केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री म्हणून, आदरणीय एकनाथरावजी शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. म्हणजे या सर्व केंद्रीय नेतृत्व, राज्याचं नेतृत्व हे जर आपल्या पाठीशी आहे आणि पुन्हा जिल्हा परिषदसुद्धा जर या ठिकाणी महायुतीचे असले, उमेदवारसुद्धा या ठिकाणी महायुतीचेच निवडून आले तर ग्रामीण भागातील मतदारसंघामध्ये काम करायला अतिशय सोपं होईल. त्यामुळे इथली जनता जी घावनाळे जिल्हा परिषद मतदारसंघातली आहे ती नक्कीच या ठिकाणी महायुतीच्या बाजूने आहे.